प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या मननाकरिताचं वचन आहे इर्मया याचा 9वा अध्याय आणि याचं वचन 23 आणि 24, जे असं म्हणतं, परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावायचा असेल तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. जिवंत परमेश्वराचा आनंद या गोष्टीमध्ये आहे, ज्या वेळेला मनुष्य त्याच्याविषयी अभिमान बाळगतात. आज आपण जगामध्ये पाहतो, मनुष्य वेगवेगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगत आहे. कुणाला पैशाचा अभिमान आहे, कुणाला श्रीमंतीचा अभिमान आहे, कुणाला आपल्या सौंदर्याचा अभिमान आहे, कुणाला शिक्षणाचा, तर कुणाला आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान आहे. परंतु देवाचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की ज्या वेळेला तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराविषयी आपल्या जीवनामध्ये अभिमान बाळगणार आहोत, त्यावेळेला जिवंत परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे आणि परमेश्वर आपल्या जीवनावरती प्रसन्न होणार आहे. आज ते प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये करूया. त्या जगातील गोष्टीचा अभिमान न बाळगता त्या जिवंत परमेश्वराचा अभिमान बाळगायचा प्रयत्न करूया. म्हणजे निश्चितच त्याद्वारे तुमचं आणि माझं जीवन हे आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप करो, त्या वर्षांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.